मित्र हो, सर्वप्रथम मी पुस्तकाचा विचार करतो तेव्हा शीर्षक मला अतिशय आवडलं, 155 सदाशिव पेठ सातारा. पण मला दुसरं एक शीर्षक भानू काळे सर आणि अनिल जोशी सुचलं, ते म्हणजे माईची मुलं असं शीर्षक सुद्धा देता आलं असतं. असं म्हणतात की स्मॉल माइंड्स डिस्कस पीपल, ॲव्हरेज माइंड डिस्कस इव्हेंट्स आणि ग्रेट माइंड डिस्कस आयडियाज. पण हे मला पटत नाही. आपण तिन्ही गोष्टी, व्यक्ती, घटना आणि संकल्पना यांचा बरोबरीनंच विचार केला पाहिजे, साकल्यानं विचार केला पाहिजे. आणि तो विचार इथं आहे. यामध्ये व्यक्ती आहेत, घटना आहेत आणि कल्पना, संकल्पना आहेत. पुस्तकांचा एक नियम आहे, मी संख्याशास्त्राचा पदवीधर आहे, की जेवढी पुस्तकं तुम्हाला सुचतात लेखकांना, त्यातली 50%च पुस्तकं लिहिली जातात. जेवढी पुस्तकं लिहिली जातात त्यातली 50%च प्रकाशित होतात. जेवढी पुस्तकं प्रकाशित होतात त्यातली 50% खपतात. जेवढी खपतात त्यापैकी 50%च वाचक वाचतात. जेवढी पुस्तकं वाचक वाचतात त्यापैकी 50% वाचकांना ती समजतात. आणि ज्या वाचकांना समजलं त्यापैकी 50% वाचकच प्रतिसाद देतात. हा नियम संख्याशास्त्राचा या पुस्तकाने खोटा ठरवावा असं मला वाटतं. एकाच कुटुंबात अनेक कर्तबगार व्यक्ती कशा जन्माला येतात. मला एक कुटुंब आठवतं, म्हणजे मादाम मारी क्युरी, स्वतः 2 वेळा नोबेल, पियर क्युरी त्यांचे स्पाऊस आणि आयरीन क्युरी. मंगेशकर कुटुंब आहे, नेहरू गांधी कुटुंब आहे, आर के लक्ष्मण, आर के नारायण हे आहेत, करुणानिधी पवार, अब्दुल्ला ठाकरे, क्रिकेटमध्ये अमरनाथ आहेत, पतौडी आहेत, कोसंबी पिता पुत्र आहेत, आचार्य धर्मानंद कोसंबी आणि दामोदर कोसंबी, मोगूबाई कुर्डीकर आणि किशोरीताई आमोणकर आहेत. मी कॉर्पोरेट सेक्टर मधला आहे. आमची अशी गुजरातमध्ये एक म्हण आहे की हवेली की उमर 60 साल. म्हणजे अर्थ काय की 3ऱ्या पिढीत बिझनेस फॅमिली संपतात. पण तुम्हाला सांगतो, बिझनेस फॅमिलीचं कॉन्ट्रीब्युशन फार आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. 22%, 50% GDP या फॅमिली, फोर्ड असू दे, टाटा असू दे, अंबानी असू दे. तसंच सामाजिक क्षेत्रात हे दाभोळकर कुटुंब, त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि अशा अनेक कुटुंबाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. दाभोळकर कुटुंबाची व्यवच्छेदक लक्षणं कोणती याचा शोध मी घेत होतो. एक म्हणजे चारित्र्य, शुद्ध चारित्र्य, शील, ज्याला गौतम बुद्ध शील म्हणतो, साधेपणा, नम्रता, सर्जनशीलता, ज्ञानाची जिज्ञासा. माझ्या आजोबांनी एकदा ते इतिहास संशोधक होते, की एवढं मोठं ज्ञान जगात आहे हे मला आधीच कळलं असतं तर मी लग्नच केलं नसतं. ते त्यांना आधी कळलं नाही, हे माझ्या पथ्यावर पडलं. ध्येयवाद आणि विक्षिप्तपणा. आणि शेवटी अतिशय महत्वाचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे आतिथ्य. जगात एकच घर आहे ज्या घराचं नाव आहे या. घराचं दार उघडं आहे असं घर मी बघितलं नाही. आणि संपूर्ण घराचं आतिथ्यशीलता अशी की या. काही घरं अशी असतात ज्यांची नावं असतात जा. पण हे लोकविलक्षण घर आहे. आई किंवा माई हे या पुस्तकाचं गुरुत्व मध्य आहे. आमचं घर म्हणजे उबदार घरटं असं एक वाक्य आहे, डॉक्टर दत्तप्रसादांचं आहे. मला विल्यम वर्ड्सवर्थने, कवी, डोरोथी त्याची बहीण, तिच्या संबंधी जे लिहिलं त्या ओळी आठवतात, ज्या माई संबंधी माईला लागू होतात. शी गेव मी आईज,
She gave me ears and humble cares and delicate fears, a heart, the fountain of sweet feelings and love and thought and joy. She gave me eyes, she gave me ears. माईने सगळं दिलं. एक गोष्ट मला जाणवली, माई प्रकर्षानं या पुस्तकात आहे, पण वडिलांचं अनस्तित्व मला जाणवलं. आणि मी तुम्हाला सांगतो, भारतीय कुटुंब व्यवस्थेत वडील आणि मुलगे यांचे संबंध निरामय निरोगी नसतात. अगदी हिरण्यकश्यपू प्रल्हाद घ्या, ययाती पुरू घ्या, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज घ्या, गांधी हरिलाल घ्या, माझ्या वडिलांची संबंध अतिशय तणावाचे होते. त्यामुळं त्यांचं अनस्तित्व मला जाणवलं प्रकर्षानं. या पुस्तकातल्या 4 व्यक्तींचा मी विचार करतो. एक श्रीपाद दाभोलकर, देवदत्त दाभोलकर, दत्तप्रसाद दाभोलकर आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. शेती, शिक्षण, विज्ञान आणि समाज प्रबोधन यामध्ये मला अतिशय महत्वाचा विषय वाटतो तो म्हणजे शेती. कारण मी एक शेतकरी आहे. माझी एक छोटीशी गोव्यात फळबाग आहे, नारळ आहेत, सुपाऱ्या आहेत, मिरी आहेत. त्यांनी जो विचार मांडला की शेतीमालाच्या किमती वाढल्या पाहिजे. आता बघा, सगळे साम्यवादी, सगळे समाजवादी ज्यावेळी शेतीमालाच्या किमती वाढतात त्यावेळी महागाई होईल म्हणून आंदोलन करतात. शेतकऱ्याचं हित तुम्ही पाहता की मध्यम वर्गाचं पाहता. माझंही मत असं आहे की नारळ जो 15 रुपयाला वगैरे आहे, 30 रुपये यायला पाहिजे. तर शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अतिशय कच्चा दुवा आहे. त्यामध्ये अत्यंत खोलवर यांनी संशोधन केलं आणि ते द्राक्षाच्या बागेतून त्यांनी दाखवलं. द्राक्ष आणि रुद्राक्ष असं हे घराड आहे. देवदत्त शिक्षणाचं महत्व मी अधोरेखित करायला पाहिजे असं नाही. दत्तप्रसाद दाभोळकर माझे मित्र, विज्ञान, संशोधन आणि विकास सन्मुखता, त्यांचं माते नर्मदे एक अतिशय महत्वाचं पुस्तक मला वाटतं. कारण मी गोव्यातही बघतो, ज्याला आपण एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणतो, त्यांना ते काही वेळा मला पर्यावरणीय मूलतत्ववादी वाटतात. चर्च गोव्यामधली प्रत्येक गोष्टीला यावेळी त्यांचं हे आलं. आणि विवेकानंद, ते पूर्ण विवेकानंदमय झालेले आहेत. त्यांची क्षमा मागून असं म्हणे की विवेकानंदायटीस त्यांना झालाय काय, असा संशय यावा. कारण दलित विचारबद्दल आपण बघतो, कुठल्याही विषयावर बोलायला सांगा, त्या शेतीवर बाबासाहेब आंबेडकर येतात, दाभोळकरांना कुठल्याही विषयावर बोलावं, स्वामी विवेकानंद येणार, पत्र येणार आणि त्या तारखा येणार. काय स्मरणशक्ती. 88 वर्ष झाली त्यांना गोव्यात या सर, गोव्यात या, नाही, क्षेत्र संन्यास घेतलेला आहे त्यांनी. मला त्यांचं आयुष्य पाहून मिलान कुंदेराचं एक वाक्य आठवतं, अनबॅरेबल वेट ऑफ बीइंग. ते सध्या अनबॅरेबल वेट ऑफ बीइंग या अवस्थेतून जात आहेत. दुसरं मला आठवतं अल्बर्ट कामूचे उद्गार की इन स्प्रिंग एव्हरी लीफ लुक्स लाईक ए फ्लावर. माझी अशी इच्छा आहे की माझे मित्र डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकरांच्या उत्तरायणात त्यांच्या जीवनवृक्षावरील प्रत्येक पानाचं फूल व्हावं आणि त्यांचं कर्तृत्व शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे, वॅक्सिन मून प्रमाणे वाढत जावं. वैविध्य आहे, वैचित्र्य आहे आणि वैपुल्य आहे. 3 गोष्टी या व्यक्तिमत्वामध्ये आहेत. समाज धारणेला जे प्रेरक, पूरक आणि पोषक ते या लोकविलक्षण कुटुंबाने केलेलं आहे. इरावती कर्वेंनी गोजडीची उपमा दिली असं एक वाक्य आहे प्रस्तावनेत.
ही दाभोळकर कुटुंबाची गोजडी भानू काळे, अनिल जोशी यांनी मांडली आहे. आम्ही मांडली आहे म्हणतो, घडवली आहे. या उबदार गोजडीत निवांत झोपूया. मला गोजडी खूप आवडते. पांघरुण घालूया म्हणतात, पण त्याला तो नकारात्मक आहे. गोजडी, मी एकदा कुवेटला इथं गेलो होतो, अबुधाबीला. एअरपोर्टवर मला एक क्वाईट रूम दिला, छान होती, AC वगैरे, पण पांघरुण नाही, गोजडी नाही. गोजडी नाही तर मला झोप येत नाही. या दोघांनी मांडलेल्या छान गोजडीमध्ये आपण निवांत झोपूया आणि पहाटेच्या साखर झोपेत नवयुगाची स्वप्न पाहूया. जय हिंद.